झी24 आरटीओचं स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर परिवहन विभागानं दलालांवर कारवाई सुरू केली आहे। दलालांना आरटीओमध्ये प्रवेश बंदी करण्याच्या दृष्टीनं परिवहन विभागाचे प्रयत्न सुरू करण्यात आलेत। ताडदेव बोरिवली आरटीओमध्ये या एजंटवर गुन्हा दाखल झालाय। पनवेल आरटीओमध्ये देखील दलालांवर कारवाई करण्यात आली आहे। दलालांवर कारवाई सुरू झाली, मात्र या दलालांच्या साथीनं मालामाल होणाऱ्या आरटीओमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार हा प्रश्न आहे। पनवेल आरटीओमध्ये देखील एजंटवर कारवाई करण्यात आली आहे। बघा, झी24चा दणका आहे। परिवहन विभागाची आता दलालांवर त्यांनी कारवाई केलेली आहे आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत आहेत। देवेंद्र, आपण पाहतोय की झी24 स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्या बातमीचा दणका पाहतोय, झी24 इम्पॅक्ट पाहतोय। मोठ्या प्रमाणात परिवहन विभागानं आपल्या बातमीची दखल घेऊन एजंट्सवर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। मग ताडदेव असेल, बोरिवली असेल किंवा पनवेलचा आरटीओ असेल, कारवाई होते एजंटवर, कारण एजंटच मध्ये पैसे खातात। मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कधी कारवाई होणार हा देखील एक सवाल आहे। नक्कीच गिरीश, आपण बघतोय की झी24 स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर परिवहन विभागाने दलालांवरती कारवाईला सुरुवात केलेली आहे। सर्वसामान्य असतील किंवा वाहन चालक असतील, या सर्वांना या सगळ्या भ्रष्ट सिस्टमचा जो आहे तो वेळोवेळी अनुभव येत असतो आणि हेच मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो झी24 या सगळ्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून केला होता आणि आता परिवहन विभागाने या सगळ्याची दखल घेत कारवाईला सुरू केलेली आहे। मात्र प्रश्न एक मोठा हा आहे की दलाल जे आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाते, मात्र हे दलाल ज्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून हे सगळं भ्रष्टाचाराचं रॅकेट चालवत असतात, लोकांना नाडत असतात, त्या अधिकाऱ्यांवर देखील अशा पद्धतीची कारवाई होणार का? परिवहन विभाग त्याबद्दल काय करणार किंवा परिवहन मंत्री त्याबद्दल काय करणार हे देखील आपल्याला बघणं महत्त्वाचं असेल। गिरीश, अगदी बरोबर आहे देवेंद्र। पैसे दिल्याशिवाय आरटीओमध्ये कामच होत नाहीत आणि ही पूर्ण साखळी आहे दलालांची, म्हणजे एजंट्स आणि अधिकारी, भ्रष्ट अधिकारी यांची अभद्र अशी युती आहे आणि त्याचा सगळा फटका हा सर्वसामान्यांना बसत असतो। आता कुठे परिवहन विभागाने कारवाई सुरू केली, मात्र अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं नाही पाहिजे, भ्रष्ट अधिकाऱ्यांना देखील उघड केलं पाहिजे, त्यांच्यावर देखील कठोर कारवाई व्हायला पाहिजे, हीच अपेक्षा सामान्यांमधनं व्यक्त होते। देवेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।